अनेकदा रुग्णांना फक्त औषधोपचार पुरेसे नसतात, तर त्यांना प्रेम, आधार, सहानुभूती आणि समाजाची साथ देखील हवी असते. आजारपणाच्या काळात जेव्हा शरीर कमजोर होते तेव्हा मनही घाबरते, चिंता वाढते आणि एकटेपणा जाणवतो. अशा वेळेस रुग्णांना सहानुभूतीने ऐकणारे कान, दिलासादायक शब्द, प्रेमळ सहकार्य आणि समाजाची साथ मिळणे फार गरजेचे असते. हे छोटे छोटे सहकार्य आणि प्रेमाचे क्षण रुग्णांच्या जीवनात मोठा फरक घडवू शकतात, त्यांच्या आत्मविश्वासाला बळ देतात आणि उपचार प्रक्रिया अधिक प्रभावी बनवतात. नमस्कार मंडळी, ऐकावं ऐका आपल्या खास मराठी पॉडकास्टमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण साजरा करणार आहोत एक अत्यंत महत्त्वाचा दिवस, जागतिक आजारी दिन. हा दिवस फक्त शारीरिक आजारांनी ग्रस्त लोकांसाठी नाही, तर त्यांच्या कुटुंबियांना, संगोपकांना आणि आरोग्य सेवकांना देखील समर्पित आहे. आजारपण फक्त शरीरावर परिणाम करत नाही, तर मानसिक आणि भावनिक आरोग्यावरही त्याचा मोठा परिणाम होतो. जागतिक आजारी दिनाचा इतिहास ख्रिस्तीय चर्चच्या परंपरेवर आधारित आहे. हा दिवस पहिल्यांदा पोप जॉन पॉल II यांना 1992 मध्ये घोषित केला आणि 11 फेब्रुवारी 1993 रोजी प्रथम साजरा केला गेला. या दिवसाची तारीख आवर लेडी ऑफ लॉर्ड्स यांच्या स्मरणार्थ निवडण्यात आली आहे. फ्रान्समधील लॉर्ड्स येथे हा दिवस रुग्णांसाठी प्रार्थना करण्यासाठी प्रसिद्ध आहे आणि येथील मंदिर आजारपणावर उपचार आणि प्रार्थनेसाठी जागतिक स्तरावर महत्त्वाचे मानले जाते. हा दिवस साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे रुग्णांच्या जीवनात सहानुभूती, आधार आणि मानसिक बळ वाढवणे. आजारपणाच्या काळात औषधोपचारा इतकाच महत्त्वाचा असतो प्रेमाचा स्पर्श, मनापासून संवाद आणि सोबत उभा राहण्याची भावना. आणि हाच मानवतेचा संदेश या दिवसातून मांडला जातो. या दिवशी रुग्णांसाठी प्रार्थना हा एक महत्त्वाचा भाग आहे. लोक रुग्णांच्या आरोग्यासाठी, त्यांच्या मानसिक आणि भावनिक शांततेसाठी तसेच त्यांच्या कुटुंबियांसाठी प्रार्थना करतात. या प्रार्थनेत रुग्णांना प्रेम, आधार आणि समाजाची साथ मिळावी असे आशीर्वाद मागितले जातात. यामुळे रुग्णांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यांना मानसिक आधार मिळतो. या दिवशी आपण रुग्णांसाठी लहान पण अत्यंत प्रभावी कृती करू शकतो. त्यांना भेट देणे, त्यांची विचारपूस करणे, प्रोत्साहन देणे आणि समाज त्यांच्यासोबत ठामपणे उभा आहे हे त्यांना जाणवून देणे. औषधे वेळेवर देणे, शांतपणे ऐकून घेणे, मनमोकळा संवाद साधणे आणि सहानुभूती दाखवणे अशा साध्या कृती रुग्णांच्या मानसिक आधारासाठी फार महत्त्वाच्या ठरतात. याचबरोबर डॉक्टर, नर्सेस आणि सर्व आरोग्य सेवकांना सन्मान देणेही तितकेच महत्त्वाचे आहे, कारण त्यांची निष्ठा, सेवा आणि सातत्यपूर्ण मेहनत रुग्णांच्या जीवनात खरा बदल घडवणारी ठरते. जागतिक पातळीवर या दिवशी विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. रुग्णांसाठी सहाय्यक कार्यक्रम, आरोग्यविषयक माहिती मोहिमा, मानसिक आधार केंद्र तसेच हेल्थ वर्कर्ससाठी प्रशिक्षण व सन्मान सोहळे या उपक्रमांमुळे रुग्णांच्या गरजांविषयी जनजागृती वाढते आणि समाजाला या दिवसाचे महत्त्व अधिक स्पष्टपणे समजते. या दिवशी आपण सर्वजण एकत्र येऊन रुग्णांना प्रोत्साहन देऊ, त्यांच्या आयुष्यात प्रेम आणि आधार वाढवू, तसेच हेल्थ वर्कर्सच्या अतुलनीय सेवेला सलाम करू. आपल्या छोट्या कृती देखील रुग्णांच्या जीवनात मोठा सकारात्मक बदल घडवू शकतात. हा दिवस आपल्याला एक महत्त्वाचा संदेश देतो. रुग्णांसाठी प्रेम, काळजी आणि आधार हेच सर्वात प्रभावी औषध आहे. तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल. आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका. ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.